नमस्कार, वीणाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण करणार आहोत कांदा बटाटा घालून पोहे करणार आहोत। साहित्य सांगते। हे 2 मुठी जाड पोहे काढले, त्याच्यानंतर ते व्यवस्थित धुतले आणि आता निथळत ठेवलेले आहेत। हे व्यवस्थित असे कोरडे झालेले आहेत। एक मोठा कांदा, एक छोटा बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो आहे, 3 मिरच्या अगदी मध्ये बारीक चिरून घेतलेल्या आहेत, कढीपत्ता आहे, मीठ आहे, साखर आहे आणि हा लिंबाचा रस आहे। तर मी पहिल्यांदा लिंबाचा रस, मीठ आणि साखर या पोह्यांवर घालते। कढई तापायला ठेवलेली आहे। कढईत आपण तेल घालूया। साधारण 2 चमचे तेल घातलेलं आहे। मीठ घालताना या जेवढ्या भाज्या असतील म्हणजे कांदा, बटाटा आणि टोमॅटो हे धरून पोहे धरून अशा पद्धतीने आपण मीठ घालायचं, म्हणजे मीठ कमी पडत नाही। थोडंसं हाताने सारखं करून घेते। तेल तापलंय चांगलं। मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता आणि मिरच्यांचे तुकडे, कांदा, बटाटा हा पाण्यात घालून ठेवला होता म्हणजे तो काळा पडत नाही। त्याच्यावर शिजायसाठी आपण थोडा वेळ झाकण ठेवूया। हा टोमॅटो सुद्धा मी ह्याच्यात घालते। आपण आता बटाटा शिजलाय का फक्त बघायला लागेल। व्यवस्थित शिजलाय बटाटा। आता ह्याच्यावर आपण पोहे घालूया। सर्व व्यवस्थित हलवून घेऊ। मस्त परफेक्ट कलर आलेला आहे। या स्टेजला तुम्हाला जर असं वाटलं की हे फार कोरडे कोरडे वाटतात आहेत तर तुम्ही थोडासा पाण्याचा हुक्का मारू शकता। आपण आता याला फक्त एक वाफ आणूया। एक चांगली सणसणीत वाफ आणायची की आपले पोहे खाण्यासाठी रेडी होतील। पोह्याला चांगली वाफ आली असणार आहे। आपण उघडून बघूया। मस्त, सर्वात पटकन होणारा पदार्थ। घरी सगळं साहित्य असतं। खोबरं कोथिंबीर घालते। बरेच जण ह्याच्यावर शेव घेतात। मी शेव फक्त बाजूला ठेवलेली आहे। ज्याला आवडेल त्यांनी शेव घेतली तरी चालते। आपले गरमागरम पोहे मस्त टेस्टी असे रेडी झालेले आहेत। करून बघा। आवडलेत की नाही सांगा। धन्यवाद।